महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी शहरातील हॉटेल सिटी पॅलेस येथे भीमशक्ती सामाजिक संघटना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परभणी विधानसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी परभणी निरीक्षक महेशजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार सुरेशभाऊ वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठकीत भीमशक्ती सामाजिक संघटना व्यतिरिक्त इतर सामाजिक संघटनांकडून भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर रवींद्र सोनकांबळे यांना परभणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर रवींद्र सोनकांबळे यांनी केले होते। यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय सुखदेव, विभागीय उपाध्यक्ष प्रल्हाद अवचार, मराठवाडा महासचिव प्राध्यापक प्रवीण कनकुटे, जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख, सुहास पंडित, सिद्धार्थ भराडे, संतोष सावंत, आशाताई मालसमिंदर। कसं आहे की आम्ही मागच्या 5 वर्षापासून काँग्रेस पक्षाची परभणी महापालिका असल्यामुळे आदरणीय वरपुडकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही परभणीचा सर्वांगीण विकास केलेला आहे। परंतु भाजपची जी सरकार या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आल्यानंतर आम्ही जे 100 कोटी रुपयाचा निधी आणला होता त्या निधीला स्थगिती देण्याचं काम ह्या सध्याच्या सरकारनं केल्यामुळं परभणीचे काय अंतर्गत रस्ते त्यांची दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। परंतु तो निधी आम्ही या ठिकाणी आणून मंजूर करून घेतलेला आहे। सध्या वांगी रोडचं काम सुरू आहे, दर्गा रोडचं काम सुरू आहे, जुना पेडगाव रोडचं काम सुरू आहे। हे कामं सुरू आहेत आणि हे आमच्या महापालिकेचे कामं असल्यामुळे ह्याचा श्रेय कोणी घेऊ नये। आणि परभणीमध्ये वरपुडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काँग्रेसचं काम सुरू आहे आणि परभणीची विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर या सर्व विकासाच्या कामावरच आम्ही मतं मागणार आहोत। आणि आम्हाला संधी मिळाल्यानंतर परभणीचे आमदार आम्ही झाल्यानंतर परभणीचा ज्या पद्धतीनं आतापर्यंत विकास झाला नाही त्याच्या 10 पट विकास करण्याची आमच्या सर्व या सहकाऱ्यांची इच्छा असल्यामुळे ते मी निश्चितच पूर्ण करण्यासाठी सर्वांना आश्वासित करतो। सोनकांबळेंनी मागितलेली आहे। आता हा सगळा प्रस्ताव या ठिकाणी गेलेला आहे। बरेचसे लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे। एक महापौर राहिलेले तरुण व्यक्ती आहे, समाजामध्ये चांगलं वजन आहे, त्यामुळे त्यांची मागणी रास्त आहे। जे काही आता आघाडीमध्ये जे काही निर्णय होईल त्याला सगळे बंधनकारक है। देखिए, पार्टी में हर व्यक्ति को चुनाव लड़ने का अधिकार है और उन्होंने जो अपनी इच्छा जाहिर की है वो पार्टी के सामने हम रखेंगे। आप सभी को मालूम है कि हम गठबंधन में हैं, तो जो भी पार्टी आलाकमान इस पे निर्णय लेगी उसको हम हमारी तरफ से पूर्ण रूप से वहाँ पे आलाकमान के पास पहुँचाने का प्रयास करेंगे। हमारे जिला अध्यक्ष यहाँ बैठे हैं, इनका भी यहाँ से जाएगा, क्योंकि जो भी डिस्ट्रिक्ट की जो सीटों के लिए जो जाता है उसमें हमारे ज़िले के अध्यक्ष का भी प्रस्ताव जाता है। तो हम बैठेंगे, बात करेंगे। निश्चित रूप से अगर गठबंधन में हमारी ये सीट हमारे पास आती है तो हम रविंद्र जी के लिए निश्चित रूप से सोचेंगे, क्योंकि ऊर्जावान नेता है और साहब का आशीर्वाद से जिस तरीके से समाज उनके साथ है, सभी समाज साथ हैं, तो हम कोशिश करेंगे कि उनको टिकट मिले। पर मैं ये भी साथ में कहना चाहता हूँ कि ये जो निर्णय है ये हमारे आला कमान का है, क्योंकि हम गठबंधन में हैं, इसलिए इससे ज़्यादा मैं आपको कोई भी कहने के लिए अधिकृत नहीं हूँ। आदींसमवेत काँग्रेस पक्षाचे व भीमशक्ती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।